आर्या गोल्ड वादामध्ये शिवसेना ठाकरे गटाने आता उडी टाकली आहे। आपण पाहिलं मनसेनं दणका दिलेला आहे आणि त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट याने देखील उडी टाकलेली आहे। माजी नगरसेवक प्रमोद सावंतांनी कंपनीवर धडक दिली आहे। मालक बंटी रुपरेजा याला शिवसेनेनं खडसावलंय। झी 24 तासच्या बातमीनंतर राजकीय पक्ष मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। साहेब यांना विरोधात इमारत आणि मराठी माणसाला मराठी विरोधात मालक आहेत बट असं झालं हमारे पास महाराष्ट्र स्टाफ ही है और डे वन से हमारे पास महाराष्ट्र एलर्जी है क्या तुमको मराठी आदमी से? मराठी प्रेफरन्स आहे आमचं ते नॉन काढायचं राहिलं की नवीन मला देऊ दे तुमच्याकडे याच आम्हाला त्याच्याकडे बघू द्या कधी दाखवा आणि कुठल्या कुठल्या याच्यासाठी आम्हाला दाखवू ना त्यांच्या किती तुला मी कालच प्रिंट केली ना शीट सगळ्या स्टाफची। काय काय डेसिग्नेशन साठी तुम्ही हे केलंय? ते बघा सर ऑलमोस्ट सगळे मराठी तिकडे काय झालं ते ही नवीन मुलगी आहे तिला जस्ट 15-16 दिवस झाले ती येऊन आणि जेव्हा मी तिला शिकवलं आणि पोर्टलवर जस्ट अपडेट कर सांगितलं तर माझी मिस्टेक झाली की मी चेक नाही केलं। ते महाराष्ट्रीयन प्रेफरन्स महाराष्ट्रीयन माझा एक मॅनेजर मराठीच आहे मला मराठी सवयीवर माझ्या स्टाफला हिंदी समजत नाही तर ते हे करू नका चूक मुंबईत आणि महाराष्ट्रात चालणार नाही की बाबा तुम्ही म्हणाल की बाबा फक्त नॉन महाराष्ट्राला तुम्ही प्रेफरन्स देणार असेल तर आम्ही खपून घेणार नाही असं शब्द तुम्हाला 4-5 लोकांची ट्रेनिंग घेते टेस्टसाठी देखिए डालते हैं क्या आप लोग? नहीं मैं आपको बता रहा हूँ उनको पहले पूछा मराठी आती है कि नहीं क्योंकि हमको बात करने के लिए मराठी आना जरूरी है क्योंकि मेरे पास स्टाफ मराठी है तो उनको मराठी आना जरूरी है। तो हमने कल एक बंदी आई थी उनके साथ में हमारा इंटरव्यू लिया तो उनको चाहिए आपका नाम क्या है पूरा? बंटी रुपरेजा। कहाँ से बिलोंग करते हैं? बॉम्बे से बॉम्बे से नहीं मुंबई से। बॉम्बे किधर आ गया? मुंबई से बिलोंग करते हैं आप पर रहते हैं आपका नेटिव प्लेस क्या है? खार में इधर हम लोग इधर पैदा हुआ है। इधर ही पैदा हुआ तो मालूम नहीं मुंबई है करके? नहीं मुंबई में पैदा हुए और महाराष्ट्र में और महाराष्ट्र मराठी आदमी का एलर्जी है क्या? कोई एलर्जी नहीं है। मला निवेदन देऊ द्या सर। नाही साहेब यांना तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर विशाल, आर्या गोल्ड वादामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाने देखील उडी टाकली आहे, काय अधिक माहिती? सर्वात महत्वाचं म्हणजे आर्या गोल्ड जी कंपनी आहे याच्यामध्ये मॅनेजर पदासाठी एक पोस्ट होती आणि त्याला नॉन महाराष्ट्रीयन व्यक्तीलाच घेणार अशा स्वरूपाची जाहिरात ही त्यांनी प्रसिद्धी केली होती आणि ही बातमी सर्वप्रथम झी 24 तासने दाखवल्यानंतर त्या कंपनीला जो आहे तो दणका बसलेला आहे। त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। मनसेने या विरोधात आंदोलन केलेलेच आहे। त्याचबरोबर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील या मैदानात उतरलेला आहे। त्यांनी देखील थेट पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली आणि त्या कंपनीचे जे प्रशासक होते तिथले त्यांना तात्काळ बोलवून घेतलं आणि त्यांना जोरदार असा जाब देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की तुम्ही अशा स्वरूपात महाराष्ट्रात राहून एका मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीला तुम्ही या पोस्टसाठी का जाब देखील या ठिकाणी विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र या संपूर्ण बातमीनंतर एक प्रशासन जे आहे ते खडबडून जागे झालेलं आहे की महाराष्ट्रात राहून देखील महाराष्ट्रात कंपनी का स्थापन असून देखील या कंपनीमध्ये मराठी माणसाला का नोकरी नाकारली जाते हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे। नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय आर्या गोल्ड वादामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाने देखील उडी टाकली आहे।